नमस्कार मित्रांनो. लोकसभेच्या निवडणुकीचे कल वरचेवर बदलत आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होते की इंडिया आघाडी आणि एन-डी-ए या दोघांमध्ये एकदम काटेकी टक्कर पूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राकडे लक्ष याच्यासाठी लागलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त जागा आहेत. तर आपण महाराष्ट्राचे कल पाहूया कुठले काय होत आहेत ते. अहमदनगरमधून निलेश लंके हे आघाडीवर आहेत. अकोल्यामधनं अभय पाटील हे आघाडीवर आहेत. अमरावतीमधनं बळवंत वानखेडे आघाडीवर म्हणजे नवनीत राणा तिथं पिछाडीवर आहेत. औरंगाबादमध्ये धक्केदायक गोष्ट म्हणजे इम्तियाज जलील एमआयएमचे हे आघाडीवर आहेत. बारामतीमधनं सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत. बीडमधनं पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत आणि बजरंग सोनवणे हे तिथं आघाडीवर आहेत. भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे हे आघाडीवर आहेत. भिवंडीमधून कपिल पाटील आघाडीवर आहेत. बुलढाणामधून प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत. चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत आणि सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर गेलेले आहेत. दिंडोरीमधनं भास्कर भगरे हे आघाडीवर आहेत आणि तिथे केंद्रीय मंत्री भारती पवार या पिछाडीवर गेलेले आहेत. त्यानंतर जळगावमधून स्मिता वाघ या आघाडीवर आहेत. जालनामधून रावसाहेब दानवे हे आघाडीवर आहेत. कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर आहेत. लातूरमधनं शिवाजी काळगे हे आघाडीवर आहेत. माढ्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत. मावळमधनं श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत. मुंबई नॉर्थमधून पियुष गोयल हे आघाडीवर आहेत. मुंबईमधून उत्तर राहुल शेवाळे हे आघाडीवर आहेत. मुंबई नॉर्थ ईस्टमधून संजय दिना पाटील हे आघाडीवर आहेत. मुंबई नॉर्थ वेस्टमधून अमोल कीर्तीकर हे आघाडीवर आहेत. अरविंद सावंत हे आघाडीवर आहेत. उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये जबरदस्त एक काटेकी टक्कर चालू आहे. त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम हे आघाडीवर आहेत. नागपूरमधून नितीन गडकरी यांनी पहिल्या राऊंडपासून आघाडी घेतलेली आहे. नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर हे आघाडीवर आहेत. नंदुरबारमधून गोपाल पाडवी हे आघाडीवर आहेत. नाशिकमधून राजाभाऊ ओझेर आघाडीवर आहेत. उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. पालघरमधून हेमंत सावळा हे आघाडीवर आहेत. परभणीमधून संजय जाधव या आघाडीवर हे म्हणजे तिथं महादेव जानकर हे पिछाडीवर गेलेले आहेत. पुण्यामधनं मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर आहेत. रायगडमधून सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. रत्नागिरीमधून नारायण राणे हे आघाडीवर आहेत. रावेरमधून रक्षा खडसे या आघाडीवर आहेत. सांगलीमधून विशाल पाटील हे आघाडीवर आहेत कारण तिथं त्यांना तिकीट मिळालं नव्हते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे आघाडीवर आहेत. साताऱ्यामधून शशिकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. शिरूरमधून अमोल कोल्हे यांनी अगदी म्हणजे टप्पालचं मतदान तिथून प्रत्येक फेरीमध्ये आघाडी घेतलेली आहे. प्रणिती शिंदे या सोलापूरमधून आघाडी आहेत. तर ठाण्यामधनं नरेश मस्के हे आघाडीवर आहेत आणि यवतमाळ आणि वाशिम जिथून भावना गवळी यांचं तिकीट कापलं गेलं होतं, राजश्री पाटील यांना तिकीट दिलं गेलं, तिथून संजय देशमुख हे आघाडीवर आहेत. हे आतापर्यंतचे अपडेट आहेत. असेच अपडेट आज दिवसभर पाहण्यासाठी संकल्प पुढे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.